नमस्कार. कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधानसभा दाखल प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्याआधीच विरोधकांनी पायऱ्यावर निषेध व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून निषेध व्यक्त केला. शरदचंद्र गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काळा शर्ट आणि हातात बेड्या घालून विधिमंडळात प्रवेश केला. त्यांनी निषेध जाहीर करत विधिमंडळात प्रवेश केला. आजपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाआधी विरोधी पक्ष पहिल्याच दिवशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विरोधकांना व्यक्त होऊ दिलं जात नाही. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. आमचे मूलभूत अधिकार दडपले जात आहेत. आम्ही पहिल्याच दिवशी बोंबलून सांगत होतो की वाल्मिक कराडनेच हत्या केली आहे, पण सरकारला ऐकायचं नव्हतं. वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असले तर तो माझा जवळचा माणूस असं जे म्हणाले होते ते कुठे आहेत? मला बेड्या या जेलरने दिल्या. अशा बेड्या घालून येणे योग्य आहे का विधानसभा भवनात? विचारलेल्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी तुम्ही माझा अभिव्यक्तीचा अधिकार काढून घेणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला. दुसरीकडे विधिमंडळात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वारगेट प्रकरण यासह मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासह कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीची शक्यता आहे. तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल. राज्यपालांच्या अभिभाषणावर 2 दिवस चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवडणूक पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत.